महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्गाचं मनमोहक असं रूप बघायला मिळतंय। संपूर्ण महाबळेश्वर परिसर हा धुक्यामध्ये न्हाऊन गेलाय। डोंगर रांगा अक्षरशः धुक्यामध्ये हरवून गेल्यात। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं सौंदर्य पावसाळ्यामध्ये खुललंय। त्यामुळे सध्या इथे पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। महाबळेश्वर धुक्याची चादर, गार वारा, हिरवेगार डोंगर आणि पावसाची रिपरिप। पावसाळ्यात निसर्गाचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक महाबळेश्वर गाठतात। यंदाही पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये तुफान गर्दी केली। महाबळेश्वरमधील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमाळा धबधबा हा ओसंडून वाहतोय। पेसाळत्या धबधब्याचं हे रूप, त्यात समोर पसरलेली धुक्याची चादर आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस, असं हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं। निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे, खूप आवडतं, मला आवडतं, ह्या सगळ्यांना खूप आवडलंय। आणि धबधबे तर सांगूच नका, सगळे एकदम हे झालेत, खूपच आनंदी झाले, त्याच्यामुळे खूपच छान आहे। आणि थोडा पाऊस येतोय, परत धुकं आहे, तर खूप छान, मला खूप आवडतं महाबळेश्वर, मी नेहमी व्हिजिट करते। यंगस्टर्स खूप असे असतात की अरे इथे काहीच नाही आहे, पण त्यांना माहिती नाही की आपलं महाराष्ट्र इतकं ब्युटिफुल आहे, महाबळेश्वर इतकं ब्युटिफुल आहे। त्यांनी अजून व्हिजिट करायला पाहिजे। आपण दुसऱ्या देशात जाऊन एवढे पैसे खर्च करून आपण बघतो, पण आपल्याकडे जे आहे त्याची आपण व्हॅल्यू नाही करत, आपण त्याचं व्हॅल्यू करायला पाहिजे। शनिवार आणि रविवारी सकाळपासूनच महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या पॉइंट्सवर हजारोंच्या संख्येनं पर्यटक दाखल होतात। सलगच्या सुट्ट्यांमध्ये तर इथे तोबा गर्दी असते, त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना, हॉटेल व्यावसायिकांनाही चांगलाच फायदा होतोय। त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात जर महाबळेश्वरचं निसर्ग आणि धुकं, त्याचबरोबर सह्याद्रीतील जो मनमुराद निसर्गाचा सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी जर तुम्ही येणार असाल, तर आत्ता हे महाबळेश्वर अत्यंत खुलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, महाबळेश्वर, सातारा।